नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खव्याचे रसरशीत गुलाबजाम। गुलाबजाम बनवण्यासाठी वापरण्यात आलेला खवा मी घरी बनवलेला आहे। हा खवा अगदी शुद्ध आणि विदाउट भेसळयुक्त आहे। त्यामुळे या खव्यापासून बनवलेले गुलाबजाम देखील अतिशय चविष्ट असे लागतात। खव्यापासून बनवलेले गुलाबजाम हे अगदी रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे बनले आहेत। गुलाबजाम बनवत असताना खवा आणि मैद्याचे प्रमाण किती घ्यावं, तसेच पाक कसा करावा आणि गुलाबजाम बनवत असताना त्याला जर भेगा पडत असतील तर काय करावे, तसेच गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर पाक शोषून घेत नाहीत किंवा अगदीच पाकामध्ये फुटले जातात, अशा वेळेस काय करावे या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर खव्यापासून अगदी परफेक्ट रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूया। गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे। हा खवा मी घरी 1 लिटर दुधापासून बनवलेला आहे। 1 लिटर दुधाचा जवळजवळ 250 ग्रॅम खवा तयार झालेला आहे। खवा छान असा मळून घ्यायचा आहे। जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणेच याला अगदी प्रेस करून करून मळायचं आहे। जवळजवळ 5 ते 6 मिनिट याला छान असं मळून घ्यायचं आहे, कारण खवा थोडासा रवाळ असतो आणि तो प्रेस करून मळल्यामुळे थोडासा मुलायम होतो आणि त्याच्यापासून गुलाबजाम देखील अगदी सॉफ्ट असे तयार होतात। इथे मी अर्ध फुलपात्र मैदा घेतलेला आहे। याच्यातील फक्त 2 चमचे मैदा याच्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये थोडा थोडा चमच्याने मैदा ॲड करत खवा मळून घ्यायचा आहे। एकाच वेळी सर्व मैदा घालायचा नाही, कारण मैद्याचं प्रमाण हे खव्यावरती अवलंबून असतं। आता याच्यामध्ये मी पुन्हा 2 चमचे मैदा घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। हा खवा मी घरी बनवलेला आहे, अगदी फ्रेश असा आहे, त्यामुळे थोडासा ओलसर असतो। जर तुम्ही मार्केटमधून खवा आणला असेल तर तो थोडासा ड्राय असतो, त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण हे थोडंसं कमी लागू शकतं। त्यामुळे जसं लागेल तसं थोडा थोडा मैदा घालत खवा मळून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढं खवा व्यवस्थित मर्दून घ्याल तेवढं तुमचे गुलाबजाम हे चांगले होणार आहेत, त्याला अजिबात चिरा देखील पडणार नाहीत। आत्तापर्यंत खव्यामध्ये 4 चमचे मैदा घातलेला आहे, पण तुम्ही इथे पाहू शकता अजूनही थोडंसं चिरा पडत आहेत, त्यामुळे मी इथे अजूनही 1 चमचा मैदा ॲड केलेला आहे। आता हा मैदा घालून व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान भाकरीच्या पिठासारखं मर्दून घ्यायचं आहे। आता खव्याचा ओलसरपणा अगदी कमी झालेला आहे आणि खवा अगदी सॉफ्ट देखील तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता याचा गोळा तयार केल्यानंतर अजिबात चिरा पडत नाहीत। 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायचा आहे, तोपर्यंत आपण इथे पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे। जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालायचं आहे, म्हणजेच इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि इथे मी गॅस देखील चालू केलेला नाही। पाणी घातल्यानंतर मगच गॅस चालू करायचा आहे। जर अगोदरच तुम्ही गॅस चालू केला तर खाली साखर करपते आणि पाकाचा कलर देखील थोडासा काळपट होतो, त्यामुळे पाणी घातल्यानंतर मगच गॅस चालू करायचा आहे। 2 मिनिटातच आता साखर विरघळलेली आहे। आता फक्त याला एक उकळी काढून घ्यायची। याचा 1 तारी किंवा 2 तारी असा पाक करायचा नाही। 5 मिनिटातच पाकाला उकळी आलेली आहे। आता फक्त 2 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता 2 मिनिट आपण पाक छान शिजवून घेतलेला आहे। आता पाक चेक करूया, फक्त हाताला तेलकट जाणवला पाहिजे, म्हणजे मग हा पाक तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये वेलदोडे पूड घालायचे। फक्त वेलदोडे पूड 1 मिनिटच याच्यामध्ये ढवळून घ्यायची आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे, नाहीतर हा पाक पुढे जाण्याची शक्यता असते। आता पाक हा थोडासा कोमट करायला ठेवायचा आहे, तोपर्यंत इथे गुलाबजाम बनवून घेऊया। तुम्हाला जर एकाच आकाराचे गुलाबजाम हवे असतील तर अशा प्रकारचा एक छोटासा चमचा घ्यायचा आणि त्याने असे गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे मग सर्व गुलाबजाम हे एकाच आकाराचे बनतील आणि दिसायलाही छान दिसतील। त्यामुळे असे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत। चमच्याने बनवलेला एक गोळा हातावरती घ्यायचा आहे आणि गोल गोल फिरवत छान प्रेस करत त्याचा गोळा बनवायचा आहे। असं प्रेस केल्यामुळे याला परत भेगा पडत नाहीत आणि पुन्हा हलक्याच हाताने गोल गोल फिरवायचं आहे।
तुम्ही इथे पाहू शकता किती छान गुलाबजाम तयार झालेला आहे. त्याला अजिबात भेगा देखील पडलेल्या नाहीत. जर गुलाबजामला भेगा पडत असतील तर पुन्हा एकदा खवा छान मळून घ्यायचा आहे, म्हणजे मग त्याला भेगा पडणार नाहीत. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम हे बनवून घ्यायचे आहेत. मी पाव किलो खवा घेतलेला होता, त्याचे बरोबर 31 गुलाबजाम झालेले आहेत आणि एक अगदी छोटासा झालेला आहे. गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल अगदी मध्यम गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीला एक छोटासा गुलाबजाम टाकून चेक करायचा आहे तो तेलात विरघळत तर नाही ना. तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये सोडलेला गुलाबजाम अगदी व्यवस्थित तळला जात आहे. अजिबात विरघळलेला नाही, म्हणजे आपले खव्याचे आणि मैद्याचे प्रमाण अगदी बरोबर आहे. जर गुलाबजाम तेलात विरघळत असेल तर अजून थोडासा मैदा तुम्हाला ॲड करावा लागणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित गुलाबजाम तळलेला आहे. आता बाकीचे गुलाबजाम देखील अशाच पद्धतीने तळून घ्यायचे. एका वेळी जास्त गुलाबजाम देखील टाकायचे नाही. 7 ते 8 गुलाबजाम टाकायचे आहेत आणि याला अगदी हळूवारपणे छोट्या चमच्याने गोल गोल फिरवत असं तळून घ्यायचं आहे. गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर लगेचच मोठ्या झाऱ्याने किंवा चमच्याने हलवायचं नाही. अगदी छोट्या चमच्यानेच असं गोल गोल फिरवायचं आहे, म्हणजे मग गुलाबजाम फुटणार नाहीत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे मग गुलाबजाम व्यवस्थित तळले जातील. जर गुलाबजाम मोठ्या आचेवरती तळले तर फक्त ते वरूनच चांगले भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात. तसेच पाकात सोडल्यानंतर देखील आतपर्यंत व्यवस्थित पाक मुरत नाही, त्यामुळे लो फ्लेमवरतीच व्यवस्थित तळून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असे तळून झालेले आहेत. अगदी एकसारखा असा गुलाबजामला कलर आलेला आहे. आता हे गुलाबजाम गरम गरम असतानाच या पाकामध्ये घालायचे. गुलाबजाम तळेपर्यंत पाक देखील कोमट झालेला आहे. लक्षात ठेवा, पाक हा थोडासा कोमट करूनच घ्यायचा आहे. जर गरम असेल तर त्याच्यामध्ये गुलाबजाम लगेचच विरघळतात. अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर लगेचच हलवायचे नाहीत. तसेच छोट्या चमच्याने हळूवार गोल गोल फिरवत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे मग सगळ्या बाजूनी एकसारखे भाजले जातील आणि कलरही एकसारखाच येईल. तसेच फुटणारही नाहीत. गुलाबजामचं पीठ मळत असताना त्याच्यामध्ये सोड्याचा थोडासुद्धा वापर केलेला नाही, तरी देखील गुलाबजाम तळल्यानंतर फुगलेले आहेत. सतत हलवत गुलाबजाम तळल्यामुळे गुलाबजामला सगळीकडून एकसारखा कलर आलेला आहे. आता गुलाबजाम तळून झालेले आहेत. झाऱ्यामध्ये काढायचे आहेत आणि लगेचच पाकामध्ये घालायचे. गुलाबजाम गरम असतानाच पाकामध्ये घातल्यामुळे लगेचच पाक शोषून घेतात, त्यामुळे अगदी सहजपणे आतपर्यंत पाक शोषला जातो आणि आतून गुलाबजाम एकदम रसरशीत असे तयार होतात. आता 2 तास असंच गुलाबजाम ठेवायचा आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित पाक मुरेल. आता 2 तास गुलाबजाम पाकामध्ये छान मुरलेले आहेत. आता सर्व करायला घेऊया. गुलाबजाम पाकामध्ये छान मुरल्यामुळे थोडेसे अजून फुगलेले आहेत. तुम्हाला इथे मी एक गुलाबजाम दाखवते. अगदी छान असा तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट असा बनलेला आहे. गुलाबजाममधून कापल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पाक अगदी आतपर्यंत शोषलेला आहे आणि अगदी सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. हे गुलाबजाम अगदी तोंडात टाकले की लगेचच विरघळतात. मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात देखील तुमचे गुलाबजाम अतिशय परफेक्ट असे तयार होतील. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.